नमस्कार मित्रांनो, SSC GD 2025चा काल फायनली रिझल्ट लागलाय। सर्वजणांनी रिझल्ट चेक केलाच असेल। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅटेगरीनुसार किती मेरिट लागलेला आहे, किती कटअप लागलेला आहे, पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मेडिकल कधीपासून स्टार्ट होणार आहे, त्यानंतर फायनल रिझल्ट कधी लागेल, पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि किती कॅन्डिडेट फिजिकलसाठी क्वालिफाय झाले, किती कॅन्डिडेट प्रेझेंट होते, किती ॲब्सेंट होते, पूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्क्रीनवरती मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। SSC GD 2025 या भरतीमध्ये 53,690 टोटल पोस्ट आहे आणि फायनली त्याचा काल रिझल्ट लागलेला आहे मेडिकलचा। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार किती कटअप गेलेला आहे पूर्ण माहिती बघणार आहोत। इथं स्क्रीनवरती बघू शकता, ही त्यांची ऑफिशियल नोटीस आहे, नोटिफिकेशन आहे, त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। इथं बघू शकता, इथं टोटल ह्या भरतीमध्ये फोर्स आहे BSF, CICF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल, NCB आणि SSF। त्यानंतर इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, स्क्रीनवरती बघू शकता। यामध्ये फिजिकलसाठी मेल फिमेल कॅन्डिडेट टोटल 3,94,121 कॅन्डिडेट इथं शॉर्टलिस्ट झाले होते। त्यामध्ये जे प्रेझेंट कॅन्डिडेट आहे हे 2,59,359 कॅन्डिडेट प्रेझेंट राहिले आणि त्यामध्ये 1,34,000 प्लस कॅन्डिडेट ॲब्सेंट राहिले। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता फिजिकलसाठी क्वालिफाय किती कॅन्डिडेट आहे, 1,26,736 कॅन्डिडेट इथं फिजिकलसाठी क्वालिफाय झालेले आहे आणि नॉट क्वालिफाय 1,32,578 नॉट क्वालिफाय झालेले। आता तुम्ही बघू शकता नॉट क्वालिफायची संख्या पण खूप मोठी आहे। काय आहे तर हे तुम्हाला रिझल्ट ऑलरेडी माहीत आहे। म्हणजे आपले असे काही मित्र होते, त्यांची चांगली म्हणजे खूप चांगली प्रॅक्टिस होती। जेव्हा ते घरी प्रॅक्टिस करायची त्यांचा खूप म्हणजे चांगला टायमिंग येत होता, पण तिथं कशामुळे फेल झाले, नॉट क्वालिफाय का झाले तर तिथं असं झालं, RFID चिपमुळे राऊंड होतं, म्हणजे जे आपलं सर्कलला आपल्याला जे गोलला राऊंड म्हणजे मारायचे होते 14 राऊंड, ते मोजण्यामध्ये बऱ्याच मित्रांकडून गडबड झाली आणि खूप असे मित्र आहे की ते 1 सेकंद 2 सेकंदवरून गेलेले आहे। बाकी आता मित्रांनो बघा कॅटेगरीनुसार किती कटअप लागलं काय पूर्ण माहिती मी तुम्हाला देतो स्क्रीनवरती। बाकी इथं बघू शकता हे NCB, त्यानंतर इथं पूर्ण मेल फिमेल कॅन्डिडेटचं दिलेलं आहे। ज्या मित्रांना पाहिजे स्क्रीनशॉट घेऊ शकता। इथं स्क्रीनवरती कटअप बघू शकता, महाराष्ट्राचं जनरल एरियाचं EWS कास्टचं 100 मेरिट गेलंय, नक्सलचं हे 47, त्यानंतर OBCचं 102 आहे, SCचं 96 आहे, STचं 89 मेरिट लागलेलं आहे आणि त्यानंतर जनरल कास्टचं तुम्ही बघू शकता 103 मेरिट गेलेलं आहे। म्हणजे जवळपास मित्रांनो 17-18 मार्कचं इन्क्रीमेंट झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता जे EWS कास्ट होती त्याचं फिजिकलचं मेरिट 85 लागलं होतं आणि आता डायरेक्ट 100 लागलेलं आहे, म्हणजे जवळपास 15 मार्काचं इन्क्रीमेंट झालेलं आहे। फायनल कटअप राहील त्यामध्ये सुद्धा अजून कटअप वाढणार आहे, म्हणजे जास्त नाही वाढणार पण होईल। 110-112च्या आत जेवढे पण मित्र असतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे। इथं स्क्रीनवरती बघू शकता, इथं टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहे। ओके, आता बऱ्याच मित्रांना पहिल्या लिस्टमध्ये आणि दुसऱ्या लिस्टमध्ये फिमेल असेल तर पहिल्या लिस्ट, मेल असेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये तुम्हाला नाव मिळून जाईल। पण ज्या मित्रांचं ह्या लिस्टमध्ये नाव येणार नाही ते 3री, 4थी आणि 5वी लिस्ट नक्की चेक करा, त्याच्यामध्ये तुमचं नाव राहील। आता याच्यामध्ये जवळपास जे फिमेल कॅन्डिडेट आहे ते 9,179 कॅन्डिडेट डिटेल मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे फिमेल कॅन्डिडेटला, आणि मेल कॅन्डिडेट आहे 86,085 डिटेल मेडिकलसाठी त्यांना तिथं बोलवलेलं आहे। एवढे कॅन्डिडेट तिथं मेडिकलसाठी बोलवलेलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं कटअप लागलेलं आहे। आता बाकी तुमचं मेडिकलच्या मेरिट लिस्टमध्ये नाव आलं का नाही कमेंट करून नक्की सांगा। बाकी ज्या मित्रांचं आलं त्यांनी चांगली तयारी चालू ठेवा, ज्या मित्रांचं आलं नाही त्यांनी काही लोड घेऊ नका, त्यांनी त्यांची पुढची नेक्स्ट 2026ची तयारी चालू करा, कारण की तुम्ही ऑलरेडी टॉपला होते आणि टॉपलाच राहणार आहे। कारण की तुम्ही पेपर पास झाले होते, तुम्ही फिजिकल पास झाले आणि ऑलरेडी तुमचा अभ्यास पण आहे आणि आपल्याकडे जवळपास 2026च्या भरतीचा जो पेपर असतो त्यासाठी आपल्याकडे जवळपास 4 ते 5 महिने दिलेले आहे, म्हणजे टाइम राहणार आहे। त्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्ही खूप काही करू शकताय। बाकी ऑल द बेस्ट मेडिकलसाठी, ज्या मित्रांचं मेडिकलसाठी सिलेक्शन झाले, शॉर्टलिस्ट झाले, बाकीच्यांची तयारी चालू ठेवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा। बाकी तुम्हाला पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळालीच असेल। आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की नवीन भरती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।